तर आता ही दृश्य आपण साताऱ्यामधली पाहता। साताऱ्याच्या महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरामधील वेण्णा नदीवरील एक छोटा पूल हा तुटलेला आहे आणि हा पूल तुटल्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या हॉटेलमधील अनेक पर्यटक हे अडकून पडलेले आहेत आणि या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून आता प्रयत्न सुरू आहेत। या पर्यटकांच्या गाड्या क्रेनच्या सहाय्याने दुसऱ्या बाजूला काढल्या जात आहेत। थरारक दृश्य ही या ठिकाणी म्हणावी लागतील। क्रेनच्या सहाय्याने गाड्या ज्या आहेत ते दुसऱ्या बाजूला नेल्या जात आहेत। एकतर सोसाट्याचा वारा आणि त्याच्यामध्ये धोधो कोसळणारा पाऊस। महाबळेश्वर मधल्या वेण्णा नदीवरचा हा छोटा पूल जो आहे तो तुटलेला आहे आणि एका बाजूला जे हॉटेल होतं त्या हॉटेलमध्ये काही पर्यटक जे आहेत ते अडकलेले होते। त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या सध्या या क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचं दुसऱ्या बाजूला नेण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेले आहेत। एकतर सोसाट्याचा वारा आहे, त्याच्यामध्ये धोधो पडत असलेला पाऊस, त्याच्यामुळे यंत्रणा आता कशा पद्धतीने काम करतायत ते दृश्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतच आहोत। महाबळेश्वर मधली ही दृश्य आहेत आणि धोधो जो ज्या पद्धतीने पाऊस कोसळतोय, ज्या पद्धतीने वारे वाहू लागलेले आहेत, त्याच्यामुळे आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जे आहे ते सातत्याने केलं जात आहे। यंत्रणा आपलं काम करतायत, मात्र आपली सुद्धा जबाबदारी आहे। जर आपलं गरजेचं काम नसेल तर अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये असं आवाहन सातत्याने केलं जात आहे। महाबळेश्वर मधल्या वेण्णा नदीवरचा छोटासा हा पूल तुटला, मात्र त्याच्यामुळे झालेलं आहे असं की एका बाजूला जिथे हॉटेल आहे त्या हॉटेलमधून जे पर्यटक होते त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांच्या गाड्या बाहेर काढण्यासाठी यंत्रणांकडून आता क्रेनची मदत जी आहे ती घेतली जाते। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। पूल तुटल्यामुळे अनेक पर्यटक जे आहेत ते अडकलेले आहेत। सध्या त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या बाजूला नेण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि थरारक दृश्य या ठिकाणी म्हणावी लागतील, कारण की सोसाट्याचा वारा सुरू आहे, धोधो पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामध्ये यंत्रणा आपलं कर्तव्य, आपली कामगिरी जी आहे ती बजावते। TV9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहताय। तर वेण्णा नदीवरचा छोटासा पूल, या नदीचा प्रवाह देखील आपल्या लक्षात येईल। ज्या पद्धतीने पाऊस कोसळतोय त्याच्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा छोटासा असलेला हा पूल हा पूर्णपणे तुटला आहे। सातारा जिल्ह्यातील ते पट्टे जे आहेत ते लावले जातात आणि क्रेनच्या सहाय्यानं या चारचाकी वाहनांना आता दुसऱ्या बाजूला नेलं जातं। मला सेंड करा महाबळेश्वर मधील वेण्णा लेक कडून पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्याला आपण पाहतोय की या रस्त्याला असणाऱ्या एका हॉटेलच्या पुलाच तो नदीवर कोसळलेला आहे आणि त्यामुळं बरेचसे पर्यटक हे पलीकडच्या साईडला अडकून पडलेले आहेत आणि त्या अक्षरशः या छोट्या पुलाचे दोन तुकडे झालेले आहेत। पाण्याचा वाढता प्रवाह आणि त्याच्यामध्ये हा छोटा पूल पूर्णपणे तुटला, त्याच्यामुळे ज्या गाड्या हॉटेलच्या परिसरामध्ये अडकलेल्या होत्या, पर्यटक त्या ठिकाणी अडकलेल्या आहेत, त्यांच्या गाड्या या क्रेनच्या सहाय्यानं आता रस्त्याकडे आणल्या जातात। महाबळेश्वर मधल्या वेण्णा नदीवरचा हा छोटासा पूल तुटला।